पुण्यात माणूस विरुद्ध बिबट्या संघर्षाचा प्रश्न आता ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिला नाहीये। नुकताच शहराच्या उपनगरात आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीजवळ बिबट्यांच्या हालचाली या स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत आणि बिबट्या आणि मानवामधला संघर्ष रोखण्यासाठी थेट दक्षिण आफ्रिकेहून तज्ञांची टीम पुण्यात दाखल झाली। बघूया पुण्यातल्या बिबट्यांचं नेमकं करायचं काय। जेरबंद बिबटे वनतारामध्ये पाठवले जाणार। बिबट्यांच्या अभ्यासासाठी दक्षिण आफ्रिकेची टीम पुण्यात दाखल। गेल्या काही महिन्यांपासून पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय। शहरी भागातही बिबट्यांचा वावर सर्रासपणे होताना दिसतोय। बिबट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही मध्ये कैद होत आहेत, तर कधी थेट माणसांच्या बघण्यात येत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे। खास करून रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पाय ठेवणं म्हणजे जीवाशी खेळ करणं अशी भावना लोकांमध्ये दिसते। यावर तोडगा काढण्यासाठी पुणे वन विभाग आणि जागतिक तज्ञांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेत बिबट्या आणि मानव यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राचा अभ्यास करण्यात आला। बिबट्यांना सुरक्षितरित्या जेरबंद करण्याच्या पद्धती, शहरी भागासाठी विशेष रॅपिड रिस्पॉन्स युनिटची गरज, नाईट व्हिजन ड्रोन आणि मोशन सेन्सर अलर्ट सिस्टीम, तसंच नागरिकांमधील अफवा, घबराट आणि चुकीच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृतीचं महत्त्व यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। जंगल कमी झाल्यानं वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आलाय। शिवाय शिकार कमी झाल्यानं बिबटे मानवी वस्त्यांकडे आपला मोर्चा वळवतायत। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन, वन विभाग आणि नागरिक अशा तिन्ही स्तरांवर एकत्रित कृती होणं गरजेचं झालंय। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट आणि मानव संघर्ष हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। खरं तर या भागामध्ये जवळजवळ 2003 सालापासून बिबट खरं तर हल्ल्याच्या बाबतीत म्हणजे मानवी हल्ले जे आहेत ते निदर्शनास येऊ लागले। सुरुवातीला जुन्नर भागामध्ये या बिबट्याचा वावर अधिक होता, मात्र तो शेजारच्याच तालुक्यांमध्ये आंबेगाव, खेड, शिरूर या भागामध्ये वावरू लागला। त्याला कारणही तसंच होतं, कारण इथलं असणारं धरणाचं पाणी, त्याचा जे काही कालव्यांचा प्रभाव आहे त्यामुळे तयार झालेली ऊस शेती आणि ऊसालाच या बिबट्याने आपलं घर बनवलं। जंगलतोडीचा परिणाम या सगळ्यावर झाला हे वेगळं सांगायला नको। मात्र या बिबट्यांच्या बाबतीत आता सध्या जो काही संघर्ष टोकाला पोहोचला आहे त्याच्यामुळे हे बिबटे पकडण्याचं एक मोठं आव्हान हे शासनासमोर, वन विभागासमोर निर्माण झालेलं आहे। पुणेकरांना सध्या ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय यातनं बाहेर पडण्यासाठी वन विभागाला नवं तंत्र अवगत करणं गरजेचं आहे आणि हेच तंत्र अवगत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञांची मदत घेतली जाते। सोबतच बिबट्यांचं वनतारा अभयारण्यात स्थलांतर करता येईल का या पर्यायाचाही अभ्यास केला जातोय। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमचा जो भाग आहे तो बिबटमुक्त करा। आम्हाला हा जो बिबट्या प्रश्न आहे तात्पुरत्या स्वरूपाचा नाही पाहिजे, कायमस्वरूपी बिबटपासून मुक्त करा। पण आता परिस्थिती अशी आहे की काही ज्या शासनाच्या पॉलिसीज आहेत की तो बिबट्या आहे तो शेड्यूल 1 मध्ये आहे, ती लुप्त होणारी एक प्रजाती होती, त्याच्यामध्ये त्याचा सहभाग केलेला गेलेला आहे। त्यामुळे त्याला लोकांचं असं म्हणणं होतं त्याला मारा, म्हणजे पिंजरा जर बिबट्या जर सापडला तरी लोकांचं म्हणणं होतं त्याला मारा, पण तसे आदेश नव्हते किंवा तसं करता येत नाही आपल्या त्याच्यामध्ये। लोक चिडणे वगैरे साहजिकच आहे, कारण की हल्ले होतात। ग्रामीण भागापासून उपनगरांपर्यंत बिबट्यांच्या हालचाली वाढल्या, पण बिबट्यांना संपवणं हा या अडचणीवरचा एकमेव मार्ग नाही। त्यामुळे बिबट्या आणि मानव यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडनं ठोस पावलं उचलली जात आहेत। उत्तर पुणे जिल्ह्यातलं हेच ऊसाचं क्षेत्र बिबट्याचं निवासस्थान बनलं आणि वन विभागासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं, ते म्हणजे मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करणं। वन विभागानं परंपरागत आणि काही आधुनिक टेक्निक्सचा वापर करून मानव आणि बिबट याच्यामध्ये झालेल्या या संघर्षावर मात करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। आता दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तज्ज्ञांनी पुण्यात एक कार्यशाळा घेतली आणि वन अधिकाऱ्यांना आधुनिक टेक्निक्सचं यामध्ये तंत्रज्ञान हे शिकवलं आहे। आता यामुळे वन विभाग कशा पद्धतीने मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याला जेरबंद हे शिताफीने करतंय आणि अधिकाधिक या मानव बिबट संघर्षावर पर्याय शोधतंय हे येत्या काळामध्ये पाहणं औत्सुक्याचं राहील। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।